नमस्कार मित्रांनो, मी सैफन नदाब. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. Today we are going to see a lesson from 9th standard, a play. आपण इयत्ता 9वीचा 2.5 अ प्ले हा पाठ या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. सुरुवातीला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. पहिला प्रश्न, डू यू लाईक टू वॉच प्लेज? तुम्हाला नाटक पाहायला आवडतं का? प्ले म्हणजे नाटक. येस, आय लाईक प्लेज. विच इज लास्ट प्ले यू सॉ? तुम्ही शेवटचं पाहिलेला प्ले कोणता? आय सॉ मराठी प्ले. इट वॉज काळोख देत हुंकार. इट वॉज अ व्हेरी नाईस प्ले बाय दिलीप परदेशी. डू यू वॉच टी व्ही सिरियल्स? तुम्ही टी व्ही सिरियल्स पाहतात का? येस, आय डू. विच वन्स? या ठिकाणी आपल्याला सिरियलचं नाव सांगायचं आहे. समजा कुंडली भाग्य असेल. देर आर सो मेनी सिरियल्स. or you can say if your serial is Marathi, you can tell the name of Marathi serial. तर तुम्ही मराठी कुठल्याही तुमच्या आवडीच्या सिरियलचं नाव सांगू शकता. देर आर सो मेनी सिरियल्स ऑन डिफरंट चॅनल्स. डू यू लाईक स्लो मूव्हिंग सिरियल्स? तुम्हाला संथ गतीनं चालणाऱ्या सिरियल्स आवडतात का? उत्तर येस येईल, नो येईल. प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरती अवलंबून आहे. डू यू लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट? तुम्हाला भूतकाळातील गोष्टी आवडतात का किंवा भूतकाळावरती आधारित असणाऱ्या स्टोरीज? येस, आय लाईक ॲडव्हेंचरस पास्ट स्टोरीज. व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक? आय लाईक ॲडव्हेंचरस स्टोरीज, आय लाईक मायथॉलॉजिकल स्टोरीज, आय लाईक हिस्टॉरिकल स्टोरीज. अशा पद्धतीनं वेगवेगळं उत्तर याचं येऊ शकेल. नाव देअर आर 2 group activities and these 2 group activities you can complete with your classmates. Now on page number 55, actually the play begins here. A play, आपल्याला या ठिकाणी नाटकाची या प्रत्यक्ष सुरुवात करायची आहे. पहिलं दृश्य, सीन. दृश्य काय पहा स्टेजवरती? अ किंग्ज कोर्ट, राजाचा दरबार. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. सर्वजण राजाच्या आगमनाची वाट पाहत असतात. 2 गार्ड्स आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द स्टेज. आणि त्या स्टेजच्या समोर 2 गार्ड, 2 पहारेकरी उभे असतात. नाव फर्स्ट गार्ड, पहिला पहारेकरी बोलतो. काय म्हणतो पहा? टू द सेकंड गार्ड, दुसऱ्या गार्डला उद्देशून म्हणतो. पहिला पहारेकरी दुसऱ्या पहारेकरीला उद्देशून बोलतो. बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव. सावध, आता सावध राहा. कारण का? द किंग इज अबाउट टू अराइव, राजा येण्याची वेळ झालेली आहे. राजे आता थोड्याच वेळात येतील, असं तो दुसऱ्याला सावध करतो. सेकंड गार्ड. आणि मग दुसरा गार्ड काय म्हणतो पहा? हू वॉन्ट्स टू बी अलर्ट? कोणाला इथं सावध राहायचं आहे? लाईफ सीम्स वन लॉंग स्लीप इन दिस लँड. आणि या राज्यामध्ये जीवन हे अतिशय निवांत, अगदी तुम्ही झोपू शकता. यू कॅन हॅव लॉंग स्लीप. आय एम ॲट ईज, मी तर निवांत आहे. ऑल डे, अगदी दिवसभर. इवन दो आय एम अ गार्ड, जरी मी गार्ड असलो तरीसुद्धा मी अगदी निवांत आहे. कारण का? आय एम ॲट अ ईज ऑल द डे, दिवसभर मी अगदी आरामात असतो. फर्स्ट गार्ड, हाऊ बोरिंग, किती कंटाळवाणं जीवन आहे. I wonder if some interesting drama will unfold at the court today. आज जर दरबारामध्ये एखादी गमतीशीर घटना घडली तर बरं होईल. It would enliven the atmosphere. तेवढंच वातावरण चैतन्यमय होईल, वातावरणामध्ये चैतन्य येईल. सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. आणि असं नाही घडलं तरी मला आनंद आहे. तितक्यात एंटर डिसायपल लुकिंग अराउंड. आणि तितक्यात एक शिष्य त्या ठिकाणी प्रवेश करतो, दरबारामध्ये येतो. फर्स्ट गार्ड, पहिला पहारेकरी म्हणतो त्याला, हॉल्ट, थांब.
यू आर अ स्ट्रेंजर, तू नवखा दिसतोस या ठिकाणी. गिव्ह युअर आयडेंटिटी, तू तुझा परिचय दे. देन डिसायपल सेड, आणि मग तो शिष्य म्हणतो, यू आर राईट, तुमचं बरोबर आहे. आय एम व्हिजिटर हिअर, मी या ठिकाणी नौका आहे, मी या ठिकाणी भेटायला आलेलो आहे. अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम, तुमच्या राज्याच्या पूर्वेला जे घनघोर अरण्य आहे त्या ठिकाणी एक हुशार असे विद्वान असे साधू राहतात, मी त्यांचा शिष्य आहे. फर्स्ट गार्ड, पहिला पहारेकरी म्हणतो, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, मग तू कशाला आलास इथं. डिसायपल सेड, आणि मग तो डिसायपल उत्तर देतो, आय हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट धिस किंगडम, या राज्याबद्दल मी अद्भुत अशा मनोरंजक अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत. किंगडम ऑफ अंधेर नगरी, अंधेर नगरीबद्दल मी गमतीदार गोष्ट ऐकलेली आहे. अँड द ग्रेट किंग चौपट, आणि महाराजांबद्दल सुद्धा चांगल्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत मजेशीर अशा. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस, नो कॉम्प्लिकेशन, आणि मी असं ऐकलं आहे की बाजारामध्ये सगळ्याच वस्तू एकाच किमतीला मिळतात, नो कॉम्प्लिकेशन, कसलीच झंझट नाही, म्हणजे सर्वच वस्तू एका दरामध्ये मिळतात, हे मी ऐकलं आहे. फर्स्ट गार्ड, पहिला गार्ड म्हणतो, यू हॅव हर्ड राईट, तो पहारेकरी म्हणतो, बरोबर आहे, तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स, आणि आमच्या राज्यामध्ये डिलेक्टेबल स्वीट फॉर अँड व्हेजिटेबल आर at the same price, delectable sweets for the same price as an unequal measure of vegetables, एखादी भाजी आणि एखादी चांगल्या प्रकारची स्वीट दोन्ही एकाच किमतीला आहे. टकाशेर भाजी टकाशेर खाजा, असं तो म्हणतो. इट इज अ इंडियन प्रॉवर्ब, ही एक भारतीय म्हण आहे. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, आणि मला याबद्दल आनंद वाटतो. इट मेक्स लाईफ इझी, आणि त्यामुळे जीवन कसं आहे, सुसह्य आहे अगदी. ऑल थिंग्ज आर ॲट सेम प्राईस, सगळ्याच वस्तू एकाच किमतीला, त्यामुळं बरं आहे. दे फील दॅट लाईफ इज व्हेरी इझी. डिसायपल, आणि मग हा शिष्य म्हणतो, काय म्हणतो हा शिष्य, सो इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड, आणि मग अशा राज्यामध्ये स्थायिक व्हायचा विचार करतोय. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट, आणि सुरुवातीला दरबारामध्ये यावं. अँड टू विजिट द किंग, टू पे माय रिस्पेक्ट टू मायटी किंग चौपट, आणि चौपट हे जे राजे आहेत त्यांना भेटून आदर व्यक्त करावा, याच्यासाठी मी आलेलो आहे. नेक्स्ट पेज, सेकंड गार्ड, आणि मग दुसरा गार्ड म्हणतो, यू मे स्टँड देअर, तू त्या ठिकाणी उभा राहा. इन अ क्यू, कारण तिथं एक रांग आहे आणि त्या रांगेमध्ये तुम्ही उभा राहा, असं त्याला गार्ड सांगतो. आणि तितक्यात आवाज येतात पडद्याच्या पाठीमागून. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज, स्टेजच्या पाठीमागून आवाज येतात. हिअर यू पीपल, here comes the most noble, most revered, most gracious, most learned King Chaupat of this vast kingdom. Make way for kings, bow to the royal monarch. आणि अशी उद्घोषणा होते की महाराज येत आहेत, अतिशय दयाळू, अतिशय विद्वान, अतिशय आदरणीय असणारे महाराज या ठिकाणी पधारत आहेत, येत आहेत, आणि त्यांना सर्वांनी वंदन करा, अशी घोषणा ऐकायला येते. बिगुल वाजतो, मोठमोठे ढोल वाजवले जातात राजाच्या स्वागतासाठी, आणि याच्या जे उद्घोषामध्ये, जयघोषामध्ये ढोलाच्या आवाजाच्या, द किंग एंटर्स ऑन द स्टेज, आणि मग राजा त्या ठिकाणी दरबारामध्ये प्रवेश करतो. अँड ही टेक्स सीट, आणि तो त्याच्या आसनावरती विराजमान होतो. किंग सेड, आणि मग राजा म्हणतो, लेट द कोर्ट बिगिन, कोर्टाची कार्यवाही, दरबाराची कार्यवाही सुरू करा, असा आदेश देतो राजा. फॉर द गार्ड मेसेंजर
आणि मग चौथा जो गार्ड आहे तो पुढे येतो. द फर्स्ट कंप्लेंट, पहिली तक्रार आहे महाराज. थिफ सेड, रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, आणि तितक्यात एक चोर पुढे येतो, ओरडतो. जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, महाराज न्याय द्या. आय बेग फॉर जस्टिस, आणि न्याय द्या असं तो म्हणतो. किंग सेड, व्हॉट इज युअर कंप्लेंट, तुझी तक्रार काय आहे. थिफ सेड, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्डवर्किंग ऑनेस्ट थ्यूज. या महान अशा राज्यामध्ये मी आणि माझा मित्र अतिशय इमानदारीनं प्रामाणिकपणे चोऱ्या करत आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन्स, आणि इतकी वर्ष आम्ही आमचा व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करत आलेलो आहोत, अतिशय प्रामाणिकपणे चोऱ्या करत आलेलो आहोत. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड, आणि याच्या बदल्यात आम्हाला काय बक्षीस मिळालं. लास्ट नाईट, कालच्या रात्री, विथ अ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस, आणि एका व्यापाऱ्याच्या घराची भिंत आम्ही फोडली. वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे, जेव्हा त्या व्यापाऱ्याचं कुटुंब त्या ठिकाणी नव्हतं मुक्कामाला, तेव्हा आम्ही त्याचं घर फोडलं, भिंत फोडली. माय फ्रेंड peered through that the house, and my friend was entering into the house, माझा मित्र घरामध्ये प्रवेश करत होता. At that time suddenly wall collapsed on him, आणि ती भिंत त्याच्यावरती कोसळली. Wails louder and my friend was instantly killed, आणि माझा मित्र त्याच ठिकाणी जाग्यावरतीच मारला गेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली वन फ्रेंड, आणि मी माझा एकुलता एक मित्र. अँड लॉस्ट माय पार्टनर, आय हॅव लॉस्ट माय फ्रेंड. ओ किंग, इट्स अ मर्चंट्स फॉल्ट. अँड द थ्यू सेड, आणि तो चोर म्हणतो, इट इज अ मर्चंट्स फॉल्ट, तो त्या व्यापाऱ्याचा दोष आहे. लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच अ वीक वॉल्स, इतक्या कच्च्या भिंती असणाऱ्या, कमकुवत भिंती असणाऱ्या घरामध्ये राहणं हा त्या व्यापाऱ्याचा दोष आहे. देन सी व्हॉट किंग सेज, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. राजा काय म्हणतो पहा. फेच, किंग सेड, फेच द मर्चंट ॲट वन्स, त्या व्यापाऱ्याला हजर करा. अ लाईफ फॉर लाईफ, जीवाच्या बदल्यात जीव, आपल्याकडं नियमच आहे, कायदाच आहे तसा. द मर्चंट मस्ट बी हँगड, त्या व्यापाऱ्याला फाशी दिली पाहिजे. थर्ड गार्ड लिव्ज, तिसरा जो पहारेकरी असतो तो जातो. अँड रिटर्न विथ अ मर्चंट, आणि त्या व्यापाऱ्याला घेऊन येतो. मर्चंट सेड, आणि मग तो व्यापारी काय म्हणतो पा, त्याची बाजू म्हणतो. मर्चंट सेड, ओ नोबल किंग, महाराज, आय हॅड नो इंटेन्शन टू किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स, या चोरांना मारायचा माझा कोणताही उद्देश नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट, ही माझी चूक नाही आहे. दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड, माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट, माझं घर तर नवीनच बांधलेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ, नेक्स्ट पेज, इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर, ब्रिकलेअर म्हणजे गवंडी, तो गवंड्याचा दोष आहे, ज्याने कमकुवत भिंत बांधली त्याचा दोष आहे. हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल, आणि ज्याने अतिशय निष्काळजीपणानं बांधकाम केलं त्याची ही चूक आहे. त्यानंतर राजा गवंड्याला काय शिक्षा देतो हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया, परंतु याच्यावरचे जे मार्जिन क्वेश्चन आहेत ते लगेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मार्जिन क्वेश्चन्स आर ऑन युअर स्क्रीन. पहिला प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ द टाउन, त्या शहराचं नाव काय. इट इज अ अंधेर नगरी. व्हॉट इज द नेम ऑफ द किंग, राजाचं नाव काय, किंग चौपट. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ द लँड, त्या राज्याचं वैशिष्ट्य काय. द स्पेशालिटी ऑफ दॅट किंगडम वॉज डिफरंट थिंग्स आर ऑन अ सेम प्राईस, वेगवेगळ्या वस्तू एकाच किमतीला.
It is the speciality of the land. Now the next question. What Indian proverb is reflected in the play? कोणती म्हण या ठिकाणी आलेली आहे? इट इज टकाशेर भाजी टकाशेर खाजा ही इंडियन म्हण या ठिकाणी इंडियन प्रॉवर्ब आलेली आहे. डू यू थिंक, लास्ट क्वेश्चन ऑन दिस पेज, या पाठावरचा शेवटचा प्रश्न. डू यू थिंक दिस इज अ गुड लँड टू सेटल इन? वाय? हे राज्य राहण्यासाठी चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि असेल तर का? यस, इट इज अ व्हेरी गुड लँड टू सेटल डाऊन. हे राहण्यासाठी अतिशय चांगलं राज्य आहे. कारण का? वन कॅन गेट ऑल डिफरंट थिंग्स ऑन अ सेम प्राईस. वेगवेगळ्या वस्तू एकाच किमतीला मिळत आहेत, त्यामुळे किमतीची झंझट नाही, सर्वच वस्तू एका दरामध्ये. सो इट इज अ नाईस लँड टू सेटल डाऊन. तर अशा राज्यामध्ये राहणं केव्हाही चांगलं. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द टायटल्स ऑफ द किंग चौपट? या किंग चौपट्याला कोणकोणत्या पदव्या दिल्या जातात किंवा लोक कोणकोणत्या आदरयुक्त विशेषणाने राजाचा उल्लेख करतात? इट इज ऑन स्क्रीन. नोबल, मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्नेड किंग अँड द रॉयल मोनार्क, अशा वेगवेगळ्या टायटल्सने त्याचा उल्लेख केला जातो. दीज आर द डिफरंट टायटल्स यूज्ड फॉर किंग चौपट. नाउ द लास्ट क्वेश्चन ऑन दिस पेज. Can we call thieves truly hardworking and honest? चोरांना आपण हार्डवर्किंग आणि ऑनेस्ट म्हणू शकतो का? नो, वी कॅनॉट से thieves that they are hardworking and honest because it is against the law. It is not noble profession. चोऱ्या करणं हा व्यवसाय होऊ शकत नाही. So and we cannot say that it is a hard working. In this way we have completed margin questions. Then rest of the lesson we will complete in next video. आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.